लॉकडाऊनच्या या काळात सध्या बस, ट्रेन सगळ्या प्रकारची वाहनं बंद आहेत. पण काही असे सुद्धा ट्रेन आहेत ज्या अजूनपर्यंत सुरू आहेत आणि त्या नेहमी सुरूच असल्या पाहिजे. नमस्कार, मी जया आणि लॉकडाऊन टॉकच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आणि मी ज्या ट्रेनविषयी बोलत होती ती आहे हास्याची ट्रेन. येस, हास्याची बुलेट ट्रेन. फेम असलेले आशिष पवार, ज्यांनी की खूप सगळ्या नाटकांमधनं आपल्या भेटीला ते आलेले आहेत. त्यांचं गलतीचे मिस्टेक हे नाटक सध्या खूप गाजत होतं आणि लॉकडाऊनमुळे त्याचे काही प्रयोग सध्या थांबलेले आहेत. त्यासोबतच त्यांना आपण वेगवेगळ्या सिनेमांमध्ये सुद्धा बघितलं असेल. तर आजच्या भागात आपल्यासोबत आहेत आशिष पवार. आशिष, तुमचं आमच्या या विशेष भागात मनापासून स्वागत. हाय जया, कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी मस्त एकदम. आणि हा लॉकडाऊन छान एन्जॉय करतोय. ओके. आणि मला सगळ्यात आधी तुम्हाला विचारायचं आहे की आता लॉकडाऊनमुळे सगळे कार्यक्रम रद्द झालेत, तेव्हा तुम्ही स्टेज मिस करताय? हो, स्टेज खूप मिस करतोय, कारण मुळातच मी थिएटर करूनच आलेलो आहे आणि आत्तापर्यंत माझी जवळजवळ 16 नाटकं झालेली आहेत. आणि माझं लेटेस्ट गलती से मिस्टेक नावाचं नाटक रंगभूमीवरती सुरू होतं. त्याचे 100च्या वर सुद्धा प्रयोग झाले. त्याचे प्रयोग सुरू होतं आणि अप्रतिम रिस्पॉन्स त्या नाटकाला होता. कॉन्ट्रॅक्ट शो भरपूर होते आणि मला सांगायला खरंच आनंद होतोय की त्या नाटकासाठी मला गेल्या वर्षी म्हणजे 2019चे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचे 5 पुरस्कार मला गलती से मिस्टेकसाठी मला मिळाले. सो माझ्यासाठी ते खूपच आनंदाची गोष्ट आहे ही. आणि अर्थातच त्याचे प्रयोग होत नसल्यामुळे, त्याचे म्हणजे नाटकाचे प्रयोग थांबल्यामुळे, सगळ्याच नाटकांचे प्रयोग थांबल्यामुळे, शूटिंग थांबल्यामुळे वगैरे, येस, मी नक्कीच रंगमंच मिस करतोय. नक्कीच. तुमचा गलती से मिस्टेकसाठी तुम्हाला जो इतका छान अवॉर्ड मिळालेला आहे त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करत राहा, ही सुद्धा आमची इच्छा आहे. पण मला आणखी जाणून घ्यायचं होतं की आता हे लॉकडाऊन जेव्हा संपेल, जेव्हा आता सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, तेव्हा तुमच्या कामाचा व्याप वाढणार आहे नक्कीच. लॉकडाऊन नंतर व्याप नक्कीच वाढणार आहे, कारण कसं आहे की या आता एप्रिल मे मध्ये माझे 2 फिल्म्स फ्लोअरवरती जाणार होत्या. आता त्या पुढे गेले. त्यानंतर एका वेब सिरीजचं शूटिंग माझं सुरू होणार होतं, तर तेही आता पुढे गेलेले. पण आता माहिती नाही ह्या लॉकडाऊन कधी संपेल आणि साधारणतः कधी हे शूटिंग्स वगैरे सुरू होतील. पण ते जर झाल्यानंतर नक्कीच शूटिंग्स पुन्हा सुरू होतील. फिल्म्स माझे जे काय थांबले होते त्याचे शूटिंग सुरू होतील, वेब सिरीजचं शूटिंग सुरू होईल, माझ्या नाटकाचे प्रयोग सुरू होतील. त्याच्यानंतर एक नाटक मी सुद्धा डिरेक्ट करतोय, सो कदाचित त्या नाटकाच्या रिहर्सल सुरू होतील. एक फिल्म स्वतः मी एक लिहायला घेतली आहे, म्हणजे एक स्टोरी पूर्ण झालेली आहे, त्याच्यावर स्क्रीन प्लेचं काम चालू आहे, तर कदाचित त्याच्यावरती सुद्धा काम सुरू होईल. तर हो, नक्कीच कामाचं लोड वाढेल आणि मला काय, माझ्यासारख्या सगळ्या कलाकारांना असं नक्कीच वाटेल की हे कामाचं लोड खूप वाढावं. आणि एकच प्रार्थना करीन देवाकडे की लवकरात लवकर हा लॉकडाऊन संपावा, हा करोनाचं हे संकट निघून जावं आणि पुन्हा सगळं जगजीवन पुन्हा व्यवस्थित रुळावरती, सगळ्यांचंच रुळावरती यावं, हीच प्रार्थना आहे. सो लेट सी, बघूया कधी होते. हो, आणि हे सगळ्यांनाच अपेक्षित असतं की जे कामामध्ये आपली रुची आहे किंवा जे आपलं पॅशन आहे त्याच्यामध्ये आपला वेळ सातत्याने जावा आणि त्या कामात आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो. तेव्हा नक्कीच असं जर काम असेल आणि त्याचा व्याप जर वाढणार असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला आनंद होतो. सध्या आता तुम्ही लॉकडाऊनमुळे घरातच आहात, तेव्हा घरी या लॉकडाऊनमध्ये घडलेला एखादा विनोदी क्षण तुम्हाला आमच्यासोबत शेअर करावा असं वाटतोय का? विनोदी क्षण असं काही घडलेलं नाहीये, पण येस, कसं आहे की आता घरामध्ये काही ना काहीतरी विनोद किंवा असं क्षणाक्षणाला काही ना काहीतरी होतच असतात. कारण एक तर बाहेर इतकं गंभीर वातावरण आहे, इतकं भीतीदायक वातावरण आहे. अशा परिस्थितीत जरा घर किंवा घरातल्या माणसांना म्हणा, एक चांगलं छान हसतमुख ठेवणं, हेल्दी ठेवणं, ह्याचा प्रयत्न मी नक्कीच करत असतो. असा विशिष्ट कुठला प्रसंग असा माहीत नाही झालेला, त्यामुळे लक्षात नाही असा. पण येस, विनोद सतत पावलोपावली होतच असतात आणि करत असतो मी नक्कीच. बिलकुल, सगळेच जण वाट बघतायत की लवकरात लवकर हे लॉकडाऊन संपून जावं. आणि आता आमचा ठरलेला नेहमीचा प्रश्न तो म्हणजे की या लॉकडाऊनमुळे सगळ्यांना काहीतरी शिकायला मिळालंय, तेव्हा तुम्हाला असं काय शिकायला मिळालंय जे तुम्हाला आमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं असं वाटेल? शिकायला मिळालेत, भरपूर गोष्टी शिकलोय मी, भरपूर गोष्टी शिकलोय. म्हणजे सांगतो, म्हणजे कसं माहिती ना, आता ह्या कोरोनाच्या म्हणजे ह्या लॉकडाऊनमुळे आपण बाहेर पडत नाही, घरामध्येच आहोत. जवळजवळ आता 2 महिने होतील. सो स्वतःचं घर स्वच्छ ठेवणं, स्वतःला सेफ ठेवणं, त्याच्यानंतर कुटुंबाबरोबर वेळ घालवणं,
ज्या गोष्टी आयुष्यात कधीही केल्या नाहीत त्या करून सगळ्या ह्या 2 महिन्यामध्ये बघितल्या. सो अशा बऱ्याचशा काही गोष्टी बऱ्याच शिकलेलो आहे. मला वाटतं सगळेच जण शिकलेले आहेत. आणि ह्याचा पुढे लॉकडाऊन संपल्यानंतर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण शिकलो आहे त्याचा लॉकडाऊन नंतर सुद्धा खरं तर जर आपण त्या गोष्टींचा वापर केला किंवा उपयोग केला तर मला असं वाटतं की आपण जे शिकलो आहे त्याचा नक्कीच खऱ्या अर्थाने आपण शिकलो असं म्हणू. थँक्यू आशिष, खूप छान बोललात तुम्ही. आणि आता आमचा सगळ्यात शेवटचा प्रश्न, जे दर्शक तुम्हाला बघत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? दर्शकांना संदेश, मी ॲक्च्युली संदेश वगैरे देण्याइतपत मी खरंच काही ग्रेट नाही किंवा मोठाही नाही आहे. पण हा नक्कीच सांगेन की कसं आहे की रसिको, की तुम्ही आमचे रसिक मायबाप प्रेक्षक आहात. जसं तुम्ही आतापर्यंत आमच्यावरती प्रेम केलं, लॉकडाऊन नंतर सुद्धा जेव्हा पुन्हा खरं तर लॉकडाऊन संपल्यानंतर खरं तर लाईफ सगळ्यांचं पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सो आम्ही जे मनोरंजन क्षेत्रातले जे आम्ही सगळे कलाकार आहोत, तंत्रज्ञ आहेत, बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, तुमच्यामुळे खरं तर आम्ही पुन्हा एकदा आमचं लाईफ पुन्हा एकदा मार्गावरती येणार आहे. पुन्हा सगळ्यांची कामं सुरू होणार आहेत. कारण कसं आहे, जे अर्थातच नाटकं म्हणा किंवा चित्रपट म्हणा, चित्रपटगृहामध्ये तुम्ही आलात, नाट्यगृहामध्ये तुम्ही आलात तर निर्माते नाटकं प्रोड्यूस करतील, चित्रपट प्रोड्यूस करतील. सो मला असं वाटते की ते प्रेम तुम्ही जर आमच्यावरती दाखवलं, अर्थात पुढच्या सगळ्या परिस्थितीचा विचार करत, परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने काही जर गोष्टी सांगितल्या, पुन्हा अशा या मनोरंजन क्षेत्रातले किंवा नाटकं सुरू होतील किंवा चित्रपट सुरू होतील असं जर समजा काही संदेश दिले आणि काही अटी जर त्यांनी घातल्या तर मला असं वाटतं की तुम्ही त्या गोष्टींचा सिरियसली विचार करून जर पुन्हा एकदा नाट्यगृहाकडे आलात, आता सगळ्या सोशल डिस्टन्स आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून चित्रपटगृहामध्ये आलात तर मला असं वाटतं की पुन्हा त्या सगळ्या गोष्टी, नाटकाची निर्मिती होईल, चित्रपटांची निर्मिती होईल, सिरियल तर सुरू होतीलच, कारण आपण घरी बसूनच टीव्हीवरती मालिका बघत असतो. पण विशेष म्हणजे चित्रपट आणि नाटकं हे जर सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचा पाठिंब्याची आम्हाला खूप खूप गरज आहे. तेव्हा हा पाठिंबा तुम्ही आम्हाला नक्की द्या आणि हे प्रेम असंच करत राहा. आणि जो सगळेजण सल्ले देतात तोच सल्ला मी पण देईन की हे ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांनी आपापल्या घरातच राहा आणि सुरक्षित राहा. आपली स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. सो एवढंच मी सांगेन. नक्कीच. आणि चित्रपटांसाठी तरी भरपूर सगळी ऑडियन्स असते, पण मला असं वाटतं मराठी नाटकांना सुद्धा तेवढाच चांगला रिस्पॉन्स मिळणं अतिशय गरजेचं आहे. कारण एक नाटक स्टेजवरती मांडण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. तेव्हा मी सुद्धा हीच विनंती करेल की दर्शकांना की तुम्ही सुद्धा भरभरून नाटकांना प्रतिसाद द्या. खूप मेहनतीने एखादं नाटक बनत असतं आणि त्याच्या प्रयोगासाठी हे सगळे कलावंत खूप मेहनत घेत असतात. एवढा वेळ दिलात आशिष, एवढी छान चर्चा केली त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जया. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. पुन्हा भेटू आपण अशाच निमित्ताने. थँक्यू. आणि तू सुद्धा काळजी घे. बाय. बिलकुल, परत भेटूयात आपण आणि छान गप्पा करूयात नेक्स्ट टाइम. ओके आशिष, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याशी एवढी छान चर्चा केली त्यासाठी. आणि दर्शकांनो, ज्या प्रकारे आशिष पवार म्हणाले त्याच्या वेळेला जेव्हा भरत जाधव आले होते तेव्हा त्यांची सुद्धा हीच खंत होती की नाटकांना फार कमी रिस्पॉन्स मिळतो. तेव्हा आपण सुद्धा हा प्रयत्न करू आपल्या वतीने की नाटकांना पण छान दिवस आता येत आहेत, नवनवीन संकल्पनांसह नाटकं येत आहेत. तेव्हा त्यांना बघण्यासाठी फक्त ऑडियन्सची गरज आहे. तर आपल्याला फक्त त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, त्यांच्या कामाला, त्यांच्या कलाकृतींना प्रोत्साहन द्यायचं आहे. तेव्हा नक्कीच आपण ते सगळं करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना आणखी खास विनंती करायची होती, ती म्हणजे PM फंड किंवा CM फंड तुम्हाला जिथे योग्य वाटत असेल तिथे तुम्ही काही ना काही डोनेट करा. किंवा तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या परिसरामध्ये जर काही गरजू व्यक्ती असतील तर त्यांची सुद्धा ह्या कोरोनाच्या काळात नक्की मदत करा. आणि दर्शकांना परत भेटूया नवीन व्यक्तीसह. आणि स्टे ट्यून अँड स्टे ॲट होम. बाय बाय.